तुमची करंजी तळल्यावर लगेच नरम पडते, तर करंजीचं सारण कसं बनवायचं आणि त्यात बाहेरचं आवरण कसं मळायचं, तर मी आज हे तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी आणि तेल जास्त न पिणारी करंजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे 1 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि त्यात टाकणार आहे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे वेलदोडे आणि त्यात थोडी साखर टाकून हे कुटून घेतलेलं आहे। साखर टाकल्याने वेलदोडे छान कुटले जातात। त्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यात खोबऱ्याचं किस टाकून खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। जास्त लालसर नाही भाजायचं आहे, काळपट नाही करायचं आहे, तर हलकसं कुरकुरीत होईल खोबऱ्याचं किस एवढं आपल्याला भाजायचं आहे। आता हे खोबरं भाजून झालेलं आहे, तर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर भाजायचं आहे ड्रायफ्रुट्स। तर मी अगोदर तूप टाकून घेतलेलं आहे, तर मी आता ड्रायफ्रुट्स टाकून घेते। हे हलके अगोदर भाजून घ्यायचे। आता हे छान भाजून झाले की त्यात टाकायचं आहे खसखस। तर खसखस मी ते 2 टेबलस्पून घेतलेले आहेत। तर खसखसने खूप छान चव येते करंजीला, फ्लेवर छान येतो। तर यालाही छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकायचा आहे रवा। तर रवाही छान भाजून घ्यायचा आहे। हे सर्व कमी गॅसवरच भाजायचं आहे। तर यात तूप थोडं कमी वाटत असल्यामुळे मी अजून थोडं तूप टाकून घेते। तर रवा हा छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे करंजी छान लागेल, रव्याचा कच्चापणा लागायला नको। तर आता रवा आणि ड्रायफ्रूट छान भाजून झाले, तर मी त्याला एका प्लेटमध्ये आता काढून घेते। रवा जास्त लाल करायचा नाही, तर याला गार व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात की खोबऱ्याचा किस छान कुरकुरीत झालेला आहे, तर त्याला हाताने छान असा बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात रव्याचं सारण ते टाकून घ्यायचं आहे। तर त्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचं आहे वेलदोड्याची पूड। तर याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालं की त्यात बारीक केलेली अर्धा कप साखर मी टाकून घेणार आहे। जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून 2 ते 3 चमचे साखर वाढवून घेऊ शकतात, पण अर्धा कप साखर ही व्यवस्थित होते, त्याचं व्यवस्थित प्रमाण आहे। 1 कप खोबऱ्यासाठीचं अर्धा कप बारीक केलेली साखर। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे, तर आता पीठ कसं मळायचं ते आपण बघूयात। तर मी इथे मैदा घेतलेला आहे, 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यात थोडं मीठ टाकून घेतलं आहे। आता हे मिक्स करून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे कडकडीत गरम केलेलं तूप घेतलेलं आहे, तर मी ते 6 चमचे तूप टाकून घेणार आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचं मोहन टाकलं तरी चालेल आणि छान कडकडीत गरम करायचं। तर मी आता 6 चमचे टाकून घेतले। आता याला अगोदर चमच्याने मिक्स करून घेते। तर थोडं कोमट झालं की हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुपाचं मोहन व्यवस्थित असलं की करंजी खूप छान क्रंची कुरकुरीत तयार होते। तर मी आता पाणी टाकून पीठ मळून घेते। जास्त सैल पीठ
मळू नका। तर मी थोडं तेल टाकून व्यवस्थित मळून घेते आणि पीठ मळून झालं की मग त्याला आपण झाकून ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकतात हे अशा पद्धतीने पीठ भिजायला हवं। तर मी इथे घेतलेला आहे 2 चमचे मैदा आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर। तर हा आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे। तर हे मिक्स करून झालं की तुपाने याला भिजवून घ्यायचं आहे। तर याला लागेल तेवढं तूप टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचं। तुम्ही याला जेवढं मळणार तेवढं ते सैल होईल। या अशा पद्धतीने आता हे कणिक पण छान मळून झालेलं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। हे अशा पद्धतीने अगदी छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, कारण ती चपाती आपल्याला अगदी बारीक लाटायची आहे। जेवढे तुम्ही बारीक लाटणार तेवढे त्याचे लेयर्स तयार होतील। तर माझे आता सर्व गोळे तयार करून झालेले आहेत। तर मी त्याला लाटून घेते, पण थोडंसं चिपकत असेल तर पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। असं हलकं थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे। जेवढं बारीक होईल तेवढं बारीक लाटायचं आहे। तर हे अशा पद्धतीने बारीक लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला शक्य होईल तेवढं बारीक लाटून घ्यायचं आहे आणि जर लाटता लाटता चिपकत असेल तर परत एकदा पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। तर बघा किती छान बारीक लाटून झालेली आहे। तर अशा पद्धतीने मी बाकीचेही गोळे लाटून घेते। तर अशा पद्धतीने सर्वच लाटून झालेले आहेत। तर मी आता ह्या सगळ्या एका साईडला करून घेते। तर इथे मी 6 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत। तर ही चपाती मी आता एका प्लेटमध्ये अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत आणि जेवढी मोठी साईज असेल ती अगोदर सर्वात खाली ठेवून घेणार आहे। तर याला पुन्हा लाटून जेवढं पोळपाट आहे तेवढी मोठी करून घेते। जर जाड वाटत असेल तर अशा पद्धतीने त्याला ओढून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक होऊन जाईल आणि त्यावर साठा लाटून घ्यायचा, साठा लावून घ्यायचा आहे। तर जास्त जाड लेयर लावायची नाही, जेवढी बारीक होईल तेवढी बारीकच लेयर लावायची। तर पूर्ण चपातीला व्यवस्थित लागायला हवं। साठा लावून झाल्यावर त्यावर परत एक दुसरी चपाती ठेवायची, परत साठा लावायचा, परत त्यावर दुसरी चपाती ठेवायची। असं हे साठा लावायचं, चपाती ठेवायची, असं पूर्ण चपाती होस्तोवर करून घ्यायचं आहे। आता इथे सर्व साठा लावून झालेला आहे आणि आता मी शेवटची चपाती त्यावर ठेवून घेणार आहे। तर हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि अगदी घट्ट रोल करत जायचं आहे। तर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने पॅक करत जायचं आहे। तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं घट्ट असं व्यवस्थित हा रोल पॅक करून घ्यायचा आहे। तर याचे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे, व्यवस्थित चिपकवून घ्यायचे आहेत आणि हा रोल आपल्याला
अजून थोडा मोठा करून घ्यायचा आहे, कारण तो खूप जाड आहे. तर मी त्याला मोठा करून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहेत. तर सुरीने कट करून घ्यायचा आहे. तर हे सुरीच्या साहाय्याने अगदी असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकतात की किती छान लेयर आलेले आहेत, छान लेयर दिसत आहेत. म्हणून जेवढं बारीक होईल तेवढं बारीक लाटून घ्यायचं आहे. तर मी आता सर्वच गोळे तयार करून घेते. तर सुरी या अशा पद्धतीने फिरवूनच कट करायचं, एकदम सुरी दाबायचं नाही, नाही तर त्याचा शेप बदलून जातो. तर मी आता राहिलेल्या रोलचे पण कट करून घेते. तर आता इथे व्यवस्थित रोल करून घ्यायचा, गोल करून घ्यायचा आणि हलकं प्रेस करून घ्यायचं आहे अगोदर वरच्या दिशेने. त्यानंतर हलक्या हाताने अगदी छोटी जशी पुरीची साईज असते त्या पद्धतीने अगदी हलकंसं लाटून घ्यायचं आहे. जास्त दाबून लाटू नका, नाहीतर त्या लेयर नाहीशा होतील. तर बघू शकतात या अशा पद्धतीने मी अगदी छोटीशी लाटून घेतलेली आहे. आता त्याचं सेंटर करून मी त्यात सारण भरून घेते. तर आता हे सारण भरून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचं आहे. तर कडेकडेने आपल्याला पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे की जेणेकरून ते छान चिपकायला हवं. तर आता पाणी लावून झालं आहे, तर ते हलकं व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही काट्या चमच्याने छान शेप देऊ शकता. तर मी याला कट करणार नाही आहे, तर मी असंच पॅक करून ठेवणार आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व करंजी तयार करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही साच्याने सुद्धा तयार करून घेऊ शकतात. तर इथे सर्व करंजी तयार करून झालेली आहे. तर मी आता कढईत तेल गरम करून ठेवलेलं आहे. तर तेल छान तापवून घेतलेलं आहे. तर करंजी तळत असताना मीडियम फ्लेमवरच तळायचं, त्याने छान कुरकुरीत तयार होतात. फुल गॅसवर अजिबात तळायचे नाही, त्याने फक्त बाहेरच तळलं जातं पण छान कुरकुरीत नाही होत, तर त्या नरम पडून जातात नंतर. म्हणून मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे. तळताना थोडा वेळ लागतो, तर घाई करू नका. तर छान खरपूस अशा तळल्या जातात. तर तुम्ही बघू शकतात करंजीला छान कलर येतोय, छान कुरकुरीत अशा तळल्या जात आहेत. तर त्याच्या लेयर पण खूप छान दिसत आहेत. तर मी असंच बाकीच्याही करंज्या तळून घेते. तर आता इथे सर्वच करंजी तळून झालेली आहे. तर ही करंजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.